ह्या विश्वात जेव्हा मार्ग सापडत नाही, जेव्हा प्रश्नच प्रश्न उरतात, तेव्हा एकच नाव ओठांवर येतं. दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्रिमूर्तीचा साक्षात अवतार, भक्तांचा पालन करता, ज्ञान, वैराग्य आणि करुणेचं मूर्तिमंत रूप, श्री दत्तगुरू. आज आपण जाणार आहोत दत्तगुरूंच्या त्या पवित्र तीर्थस्थळांकडे, जिथे आजही त्यांची कृपा अनुभूती देते. दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा, सृष्टी, विष्णू, पालन आणि महेश, संहार, या तिन्ही शक्तींचा एकत्रित अवतार. दत्तगुरू कुठेही बांधलेले नाहीत, ना मंदिरात ना मूर्तीत. ते आहेत गुरुरूपाने, अनुभूती रूपाने आणि भक्तीच्या भावात. एक महूर, जन्मभूमी. महाराष्ट्रातील महूर हे दत्तगुरूंचं जन्मस्थान मानलं जातं. येथे माता अनुसूया आणि अत्री ऋषींच्या तपस्येने दत्तगुरू अवतरले. महूरच्या डोंगरात आजही शांतता, तपश्चर्या आणि श्रद्धेची अनुभूती येते. गिरनार, तपोभूमी. गुजरातमधील गिरनार पर्वत हा दत्तगुरूंच्या कठोर तपस्येचा साक्षीदार. हजारो पायऱ्या चढताना फक्त शरीर नाही, मनही शुद्ध होत जातं. इथे येणारा प्रत्येक भक्त स्वतःला नव्याने ओळखतो. 3 औदुंबर, कृपास्थान. कृष्णा नदीकाठी वसलेलं औदुंबर हे दत्तगुरूंच्या चातुर्मासाचं स्थान. येथे केलेली प्रार्थना थेट हृदयापर्यंत पोहोचते असं मानलं जातं. अनेक भक्तांचे रोग, संकटे येथे कृपेने दूर झाल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. 4 नरसोबावडी, साधनेचं केंद्र. कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर वसलेलं नरसोबावडी. दत्तगुरूंनी येथे 12 वर्ष वास्तव्य केलं. हा संगम केवळ नद्यांचा नाही, तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा आहे. 5 गाणगापूर, गुरुकृपेचं शिखर. कर्नाटकातील गाणगापूर हे दत्तभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचं तीर्थ. येथे गुरुचरित्र वाचन, प्रदक्षिणा आणि सेवा यातून गुरुकृपेची अनुभूती येते. इथे श्रद्धेने केलेली प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते असं भक्त मानतात. 6 कुरवपूर, शांतीचं बेट. कृष्णा नदीच्या मध्यभागी असलेलं कुरवपूर, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची तपोभूमी. इथे वेळ थांबतो आणि मन पूर्णपणे शांत होतं. 7 अक्कलकोट, श्री स्वामी समर्थांची भूमी. महाराष्ट्रातील अक्कलकोट हे श्री दत्तगुरूंच्या अवतारातील श्री स्वामी समर्थ महाराजांचे पवित्र स्थान. येथे स्वामी समर्थांनी असंख्य भक्तांचे जीवन बदलले. त्यांचे शब्द, त्यांचा रोखठोक स्वभाव आणि अपार कृपा आजही भक्त अनुभवतात. अक्कलकोट म्हणजे भीती नाही, शंका नाही, फक्त गुरुवर पूर्ण विश्वास. 8 करंजा, लाड. नरसिंह सरस्वती जन्मभूमी. करंजा. लाड हे श्री नरसिंह सरस्वती स्वामींचं जन्मस्थान. दत्त संप्रदायाला शास्त्रबद्ध स्वरूप देणारे हे महान गुरु. येथील वातावरणात अभ्यास, वैराग्य आणि गुरुभक्तीची शक्ती जाणवते. 9 पीठापूर, श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान. आंध्र प्रदेशातील पीठापूर हे दत्तगुरूंच्या प्रथम अवताराचे जन्मस्थान मानले जाते. श्रीपाद श्रीवल्लभ हे करुणेचं मूर्तिमंत रूप. येथे केलेली प्रार्थना वंश, आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी विशेष फलदायी मानली जाते. 10 भटगाव, भक्तपूर, नेपाळ. दत्तगुरूंचा आध्यात्मिक प्रवास. नेपाळमधील भटगाव, भक्तपूर हे दत्तगुरूंच्या प्रवासातील पवित्र स्थान मानलं जातं. हिमालयाच्या सान्निध्यात दत्ततत्व अधिक गूढ वाटतं. इथे दत्तभक्तांना अतिशय खोल आध्यात्मिक शांती मिळते. 11 वाराणसी, काशी. दत्तगुरूंची ज्ञानभूमी. उत्तर प्रदेश. काशी, जिथे काळही थांबतो. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे दत्तगुरूंचा प्राचीन दत्तात्रेय मठ आहे. शिवाची काशी आणि गुरुची कृपा इथे एकरूप झालेली दिसते.
असं मानलं जातं की इथे दत्तगुरूंनी ज्ञान, उपदेश आणि गुरुतत्व प्रकट केलं. महूर असो, गिरनार असो, गाणगापूर, अक्कलकोट किंवा कुरवपूर, दत्तगुरू म्हणतात, मी दूर नाही, तुझ्या श्रद्धेत आहे. तीर्थ म्हणजे फक्त प्रवास नाही, तो आहे आत्मप्रवास. शुद्ध मन, सेवाभाव आणि गुरुवर अढळ विश्वास हेच खरं दत्तपूजन आहे. जर हा प्रवास तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर दत्तगुरूंचं नाव एकदा मनात नक्की घ्या. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय गुरुदेव दत्त, जय श्रीपाद श्रीवल्लभ. भेटूया पुढील भागात नवीन माहितीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा.